आपण सर्व एकतेने भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. नमस्कार. परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार भगवत कार्याची बंधावरी चर्चा बैठक या मोलाची सुरू आहे. या बैठकीमध्ये सर्व भगवान बाबांची उपस्थित आहेत. भगवंताला माझे प्रणाम. आपले सर्व लोकांचे सर्व महानदेवी बाबा जिंदगी आपल्या या बैठकीमध्ये बाबांना प्रणाम. सर्व सेवकांच्या आई मातोश्री वाराणसी आपल्या बैठकीमध्ये आलेला प्रणाम. आजच्या कार्यक्रमाचे संचालक कुमारजी मानकर साहेबांना माझे नमस्कार. आदरणीय मंच उपस्थित सर्व सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझे नमस्कार. आज या ठिकाणी चर्चा बैठक सुरू झाली तेव्हापासून काटेकरजीपर्यंत प्रत्येक मार्गदर्शन या ठिकाणी झालं. काही बोला असं शिल्लक वाटत नाही. आता मी काय मार्गदर्शन करावं. अनुभव तत्वसंत नियमाचे मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं. खरंच सुंदर मार्गदर्शन आपल्या या चर्चा बैठकीमध्ये झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्ष या बैठकीच्या अध्यक्ष असल्यामुळे आपण शेवटी बोलत करणार. अनेक अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं होतं. सुरुवातीच्या मार्गदर्शनापासून आतापर्यंत आणि हा मार्ग शिकण्याचा आहे. आपण माणसाच्या जातीमध्ये जन्मलो त्यामुळे मरेपर्यंत आपलं शिक्षण कधी पूर्ण होऊ शकत नाही. मरेपर्यंत पूर्ण होऊ शकत. पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे की आम्ही महानपैकी बाबा गुरुजीचे सेवक आहोत. आणि म्हणून मी हे सांगतो की आपला हा मार्ग कर्मप्रधान आहे. खूप महत्व आहे. आणि एका प्रपंचामध्ये आमच्या संसारामध्ये आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला परमेश्वराची आणि त्याकरता बाबाने आम्हाला 4 तत्व 3 सत्तर 5 नियम दिले. याचे सगळे अनुभव माझ्या प्रत्येक सेवकाकडे आहे. आणि त्या मार्गामध्ये आलो. बाबाच्या कृपेने बाबाच्या आशीर्वादाने आम्हाला सेवक करण्याचा योग आला आणि आम्ही सेवक झालो. म्हणून आम्हाला आमच्या पहिला दिवस स्वीकारता येईल. कारण जेवढे दिवस मार्गात येण्याचा पहिला दिवस आमच्या जर लक्षात राहिला तर आमच्या परिवाराला कधीच आम्ही कष्ट होऊ शकत नाही आणि दरिद्री राहू शकत नाही. आणि जर पहिला दिवस आम्हाला लक्षात ठेवायचा आहे दिवस मार्गात यायच्या अगोदरचा जीवनमान आमच्या समोर येईल. आणि तो जर आमच्या आठवणीत राहिला तर आमच्यापासून सुखाला समृद्धीला कोणी या ठिकाणी 3 मुली या ठिकाणी लाखांवर आले. त्याच्या अगोदर मी बोललो याच्यासाठी परिस्थिती कितीतरी आज त्या परिवारावर याच्यापेक्षा जास्त असेल याच्यापेक्षा कमी असेल पण आज आम्ही सुखी झालो. आज आम्ही समाधानी झालो आणि ध्येयापासून भटकलो. जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या ध्येयापासून भटकतो पुन्हा एकदा हा कर्माचा फेरा आम्हाला त्यामध्ये लपटल्याशिवाय सोडत नाही. सुरुवातीला काय म्हटलं की मार्ग कर्मप्रधान आणि या कर्माच्या फेऱ्या फिरत राहते.
मग ह्या कर्माच्या फेऱ्यामध्ये आम्हाला लपेटून घ्यायचं आहे की महात्यागी बाबा चिंतूजीने जे स्वप्न बघितलं या मानवाचे, तुमचे, आमचे, या दुःखी कष्टी लोकांचे, ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे. आपल्या बाबाच्या परिवारावर जर दुःख आले नसते तर बाबांनी या दिशेने प्रयत्न केले नसते. बाबाच्या परिवारावर दुःख होते आणि त्या दुःखातून सुटका करायची आहे म्हणून बाबाने एका परमेश्वराची प्राप्ती केली. आता दुसरा माणूस राहिला असता बाबाच्या ठिकाणी, काम झाला माझ्या का करू सुद्धा मायाने म्हटला मी सुखी झालो. लोक म्हणतात पुराण वेद शास्त्र आम्हाला सांगतात का जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर अन्याय आणि अत्याचार वाढतो तेव्हा तेव्हा परमेश्वर जन्म घेतो. हे कुठं लिहिलं आहे? वेद शास्त्र पुराणात लिहिलं आहे. आम्ही पाहिलं नव्हतं पण आम्ही अनुभवलं की ह्या मानव समाजामध्ये देव तयार होतात आणि या मानव समाजामध्ये दानव तयार. कारण महात्यागी बाबा चिंतूजीने स्वतःच्या परिवारातले दुःख दूर केले आणि ते दुःख दूर झाल्यानंतर बाबाला वाटलं माझ्यासारखे किती परिवार असतील या देशात. दुःखात आहे, कष्टात आहे, भोगत आहे आणि त्यांचे दुःख दूर झाले पाहिजे या सेवकासाठी बाबाने परमेश्वराला आपल्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी. आणि तेव्हा परमेश्वर बाबाच्या शब्दावर तुमच्या घरामध्ये कार्य करतो आहे, माझ्या घरामध्ये कार्य करतो, आपल्या सगळ्याच्या घरात कार्य करतो. हे कुणाच्या शब्दावर? आपल्या महानदेवी बाबा बिंदूजीच्या शब्दावर. आणि म्हणून शब्दही शैतान आणि शब्दही भगवान. इथं शब्दाला खूप महत्व आहे. माझं कर्म प्रधान आहे, आमचे कर्म आम्हाला सोडत नाही. आणि म्हणून कर्म कसे असले पाहिजे याचं भान प्रत्येक सेवकानं ठेवणं गरजेचं आहे. या पूर्वीच्या अनुभवात चोरीचा का प्रकार झाला, एक गोष्ट लपवलेला का प्रकार झाला हा अनुभव आम्ही आत्ताच ऐकला आहे. आत्ताच ऐकला आहे. म्हणजे कर्म केली चोरी आणि म्हटलं कोण पाहिजे. आता माझ्या दर्शनात आलं काठीकरीच्या परमेश्वर सर्वव्यापी आहे. माणसाने दोन डोळे आहेत, एक मन आहे, पण परमेश्वराचा डोळा एकच डोळा एवढा आहे का तो अख्ख्या सृष्टीचं संतुलन सांभाळते. या सृष्टीमध्ये कुठं का चालू आहे हे सगळं पाहते, सगळं पाहते. आणि आता आम्हाला महात्यागी बाबा चिंतूजीने 4 तत्वात 3 शब्द 5 वेळ दिले, ज्यामुळे हा सेवक सुखी झाला. तर मग आता आम्ही काय केलं पाहिजे? आता त्या दिवशी एक बाई माझ्या पोटात तो हुशार आहे. पोरगा किती वर्षाचा? 2 वर्षाचा. का हुशारी दिसली त्या पोराची? माझ्या पोरासारखा पोरगा हुशार नाही. म्हटलं काहून? या एवढाही मोबाईल समजते म्हणे. हा मोबाईल तो असा म्हणजे चालू बी करते म्हणे, तो फिरवते बी म्हणे, त्या त्याच्यातला घेणे काय त्याचे काढी लावता येते 2-3 वर्षाच्या पोरगा. बरोबर आहे. पोरगा कोणाच्या आहे? माझ्या आहे. बरोबर आहे. माया हुशार असेल आणि बाप हुशार असेल. पोरामध्ये कोणाचे गुण येते? माईचे आणि बापाचे. आणि मोबाईल मध्ये हुशार आहे तर म्हणून माहिती मोबाईल मध्ये हुशार असेल की नाही मला काही नाही समजेल.
फेसबुक हो की नाही? मग हा पोटात होता तेव्हा तू काय करत होतीस? पोरगा जेव्हा तुझ्या पोटात होता तेव्हा तू काय करत होतीस? मोबाईलवरचे गाणे, मोबाईलवर मेसेज, मोबाईलचे गेम. पहिल्या काळातला वेगळा होता. पहिल्या बाईच्या पोटामध्ये बाळ राहत होता तरी ती बाई 2 वर्ष लागले काम करत होती, चांगल्या गोष्टी ऐकत होती. आता तो जमाना बदलला. आता बाई पोरगी आहे का तुमची पोरगी आहे? पोटामध्ये बाळाची जास्त काम नको करू द्या. मग ते दिवसभर काम नाही तर काम कोणत्या करता मोबाईल दिवसभर. आता पोरगा तो पाहिजे ना विचार करून मग नाही का करून नाही मोबाईल चालून नाही. आता तो बाहेर आला त्याने उठी नाही. तो 18 वर्ष जवळच्या होता तोही फिरवते फिरवते का नाही फिरवते को माहिती आहे. भेटला आणले तो सगळं नाही मोबाईल घेऊन काऊन हुशार झाला तो. अरे माहीत मोबाईल मध्ये हुशार बापच मोबाईल मध्ये हुशार. घडते का घडत नाही? घडते. मग का शिवाजी महाराजांच्या वेळेस असं घडतं का? झालं होतं असं? शिवाजी महाराज पोटात होता जिजामाता. जिजामाता बरोबर असं चांगले चांगले कथानक बोलत होती, पराक्रमाच्या गोष्टी ऐकत होती. कोणत्या काळात कोणत्या माणसानं समाजावर अन्याय अत्याचार केला, त्या अत्याचाराचा बदला कोणत्या जन्मात कोण कसा घेतला ह्या कथा जिजामाता ऐकत होती. मग शिवाजी महाराज निघाला पोटातून जन्म झाला शिवाजी महाराजाचा. सुरुवातीपासून त्याला आचरण दाखवली ना. काऊन दाखवली? कारण शिवाजी महाराज पोटात होता तेव्हा आमच्या जिजामातेनं आपल्या पोराला घडवणं चालू केलं होतं. ते गुण माझ्या शिवाजी महाराज त्यामुळे आले. मग आता बाबांनी सुद्धा आमच्याकडून असे स्वप्न बघितले आहे. तेही सृष्टीचा विनाश होऊ शकते. अणुबॉम्ब, अंकबॉम्ब, तंकबॉम्ब तयार झाले आहेत. ह्या देशाची युद्ध होऊ शकतील. उद्या मानव समाज नष्ट होऊ शकते. तर मग या मानव समाजाला एका परमेश्वराची प्राप्ती कशी होईल? कोणत्या गोष्टी ह्या परमेश्वराला माझ्या परिवारामध्ये, माझ्या सेवकाच्या परिवारामध्ये नांदवण्याकरता कारणीभूत राहतील? त्या गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवल्या बाबांना. मग आम्ही म्हणतो त्या काळात अनुभवता झाला होता, त्या काळात अनुभवता झाला होता तो आम्ही बघितला नाही. आम्ही महानत्यागी बाबा झुंडूंच्या अर्थ बघितला की नाही? त्याचा जन्म झाला हे आम्हाला माहित आहे की नाही? बाबा कसे जन्मले, का केलं हे आम्हाला माहित आहे की नाही? पण हे समजण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला महानत्यागी बाबा झुंडूंची समजून घ्यावं लागेल. का बाबाचा जन्म झाल्यानंतर का बाबा श्रीमंत होते का? बाबाकडे 50-50 एकर होती का? बाबाचे वडील काय मोठे कथावाचक होते का? नाही ना. गोरगरीब परिवार, सामान्य परिवार. बाबाला नोकरी केली ना, नोकरी दुकानामध्ये चाकरी, आणि स्वतः चाकरी करून परिवाराचा उद्धार. 5 भाऊ, परिवारात कष्ट आहे. पण जेव्हा मराठी वेळ आली आणि सिद्धी करायची वेळ आली तर 4 भाऊ समोर आले का? बाबापेक्षा मोठे पुन्हा होते ना 3. बाबा नंबर 4, बाबापेक्षा लहान 5. कमीत कमी वरती जे 3 मोठे भाऊ होते हे नाही झालेलं समोर नाही म्हणण्याचं मी म्हणत नाही. मराठी तयारी करून गेली, बाबांना गेली, केली का नाही केली? तुम्हाला काय सांगितलं बाबा? मार्गाने तो या मार्गात मरावं लागते. बरोबर आहे? म्हणजे बाबांना जे केलं ते तुम्हाला सांगितलं. नवीन सांगितलं का? मी नाही करत तू कर असं म्हटलं का? नाही. आपल्या बाबांना जे केलं ते आम्हाला सांगितलं आहे. आणि म्हणून हा मार्ग
कथा कल्पित नाही, हा मार्ग अंदाज बांधणारा नाही, हा मार्ग बेलदाराच्या भाषेत पुण्यामध्ये नाही ते काम पुण्यात आहे का नाही बेलदार भिंत जेव्हा बांधते हा मकान उचलते तेव्हा काम पुण्यात आहे का नाही आहे असा मार्ग आहे आपला काही पुण्यात. आणि म्हणून सांगतो वेळ झाली आहे म्हणून सांगतो आम्हाला बाबांनी सेवक बनवलं आहे. सेवक म्हणजे सेवा करणे. परमेश्वराची सेवा बाबांना दिलेली तेवढी जर आम्ही केली 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम जे दिले आहेत ते जर आमच्या परिवारामध्ये काटेकोरपणे पालन होत असेल तर परमेश्वर सदैव आमच्या घरी चाकरी करते. चाकरी नाही तर कोणाच्या नोकर नाही. परमेश्वराला सत्य आवडते, परमेश्वराला मर्यादा आवडते, परमेश्वराला प्रेम आवडते. या 3 गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि आम्हाला ज्या महानदैवी बाबा जुंदूजीने हे सगळं काही दिलं आहे त्या महानदैवी बाबा जुंदूजीचं प्रेम सदैव जर आमच्याकडे आमच्या परिवारावर पाहिजे का परमेश्वराची कृपा आमच्या परिवारावर पाहिजे तर महानदैवी बाबा जुंदूजीने जे सांगितलं ते आम्हाला ऐकायला लागलं. कोणी अनेक ऐकून आता जेवणार नाही आहे नाहीतर मग इकूनही जाईल माणूस तर तिकूनही जाईल. काहून का पहिलं स्थान 33 कोटी सोडले आता त्याने सोडणार नाही का परमेश्वराच्या चरणी मरण्याचं वचन दिलं आहे. आता आम्ही ते सोडलं ते काही आमचे राहिले नाही. आता जो आमचा आहे हा सर्वशक्तिमान आहे जो दुनियाचा संचालन करते तो आता आमच्या जवळ आहे. आता याने सांभाळण्यासाठी तत्वशुद्ध नियम आम्हाला मिळाले आहे. हा जर आम्ही बरोबर नाही सांभाळलो येतं गेले हा विचार मग आमचा नाव होईल. हा विचार आणि प्रत्येक माणसाने करणार आणि म्हणून सांगतो 4 वाजले आणि म्हणून सांगतो आपली प्रत्येकाची जबाबदारी एकच आहे. बाबांनी आम्हाला सांगितलं श्रमदानावर चर्चा झाली, सुंदर चर्चा झाली. 26 जानेवारी कार्यक्रम कोणाचा कार्यक्रम आहे? 26 जानेवारी बाबाचा तुमचाही आहे बाबाचाही आहे. मोठा कार्यक्रम होतो सगळ्यात मोठा कार्यक्रम. आता हा आश्रम कोणाचा आहे? तुमचाच आहे ना? आहे का नाही तुमचा? आता सांगतो ज्याच्या जो शेतीवाडी नसल आणि पोरगी पावायला गेले तुम्ही ते विचारते किती शेती आहे का सांगायचा. आमच्यावर आहे तर भरपूरचे मला पण सेपरेट सातारा नाही आम्हाला 70 एकर आहे. तुम्ही आश्रमाची भवननिधी भरली आहे ना? हा आश्रमनिधी भवननिधी भरली आहे म्हणजे तुम्ही या इस्टेटीचे मालक आहात आणि सातारा मंडळाच्या नावाने पण तुम्ही मालक आहात का नाही? म्हणून आता कमी नाही तुम्ही का सांगायला 70 एकर आहे पण आमचा सातारा अलग नाही आम्ही एकत्र ठेवतो. बरोबर आहे की नाही? आणि परमात्मा त्या सेवक जर म्हणला तर 50% गुण तर तुमच्या पोराला असेल भेटली. पोरगा नसेल भेट पोरगा जीवाला असेल केलं महागातला आहे देऊन दे नका पोरगी देऊन ते म्हणते पोरगी काय म्हणते देऊन द्या ना पोरगी कशी काय गावाची किती मोठा नाव भेटलाय तुम्हाला बाबा म्हणून भेटला का नाही भेटला? एवढं मोठं भेटलं पण त्या आमच्या लक्षातच नाही राहून आता मोठे त्यांनी आमची गेली मजा बघायची म्हणून ह्या गोष्टी आमच्या लक्षात ठेवून बाबाने का काय नाही दिलं आम्हाला. आणि म्हणून आता बाबाने सुद्धा परत करायचं आहे तर आमची वर्तणूक आमचे कर्म चांगले राहिले पाहिजे म्हणजे त्या मार्गाची बदनामी होणार आणि या मार्गाची बदनामी होणार नाही तर हे परमेश्वरी शक्ती आमची तर दुःखीनं काम करतात दुःखीनं. आणि म्हणून सांगतो आमच्या प्रपंच आमचा लेकरं आमचे आहे लेकरावर संस्कार आम्हाला घडवायचे आहेत. ते संस्कार घडवण्याकरता ज्या ज्या चांगल्या गोष्टी येतील नाही तर मग पोरगा पोट टाकायला आम्ही फिरवतो तो निर्धार करतो तो फिरवते माय सांगते मोठा होते नाही
शिवाजी महाराजांसारखे आमच्या सेवकामध्ये नवीन पिढी घडली पाहिजे. बाबा दिंडोरी सारखी लोकांची दया घेणारी पिढी घडली पाहिजे. दया समाज शांती देते देवाची वस्ती. पहिलं म्हणत होतो ना आपण तसं जात आहे. आमच्या मनामध्ये परमेश्वराप्रती असणारी श्रद्धा, परमेश्वराप्रती असणारं प्रेम, सत्य मर्यादा प्रेम. जर आम्ही स्वतःला परमेश्वराला सांगितलं मेलो भगवंता तुला मी मरण्याच्या वचन दिलं मेलो, जो माणूस मेला तो कधीच मागणार नाही. पण आम्ही खरंच मेलो का परमेश्वराकडे? नाही ना. येऊ तर देणं मी तुला देतो म्हणजे का मेलास तू? मस्ती आहे का नाही? आणि म्हणून सांगतो 4 तत्व 3 शब्द 5 नियमाचे पालन मी करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळे सेवा करण्याचा प्रयत्न करू. आणि महान देखील बाबा गुरुजींनी दिलेल्या या मानव धर्माचे नाव, मानव धर्माची पताका उंच करण्याकरता या देशाला विश्वाला एक चांगला संदेश आपण सगळे सेवक म्हणून देऊ एवढी विनंती करतो. आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला मिळेल त्या पद्धतीनं माझ्या सर्व सेवकांनी सहकार्य करा. सर्वजणांना मनामध्ये तुमच्या गावातून सगळे आपण सेवक एकत्रित या, डबे बांधा आणि या अनुभवला फोन करा. मला सांगा का आम्ही येतो 25 लोक या. आणि इथं साफसफाई करणं आहे. हा 26 जानेवारीचा कार्यक्रम जेव्हा मोठा साजरा होईल आणि भारत देश याची दखल घेईल तर आम्हालाही सांगते हे आमच्या कार्यक्रम कोणाच्या होणारा कार्यक्रम सेवकाचा आपला आपल्या घरचे कार्यक्रम आहे हे समजून आपण सगळ्यांनी साफसफाई अमुक जे काही छोटे मोठे काम तुम्हाला माहिती टाकायचे काम नाही. लोकसेवा कुठली घ्यायचे काम बिलकुल नाही सांगत. पण आमचाच आश्रम आमच्या स्वयंपाकाला खराब होते, कोळसे पडले राहते, तेल पडले राहते, कागद पडले राहते, साफसफाई आपण सर्वांनी या ठिकाणी मदत करावी एवढी विनंती करतो. आणि सांगतो सर्वांना